मनपा आयुक्तांसह निरीक्षकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। खुशी रहासे मृत्यू प्रकरणी प्रभादेवी परदेशी यांची पोलिसांकडे तक्रार। धुळे शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। 2 महिन्यांपूर्वी खुशी रहाते या बालिकेचे लचके तोडून कुत्र्यांनी तिला ठार मारले। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी मनपाकडे गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत असताना मनपाने कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे खुशीच्या मृत्यू प्रकरणी मनपा आयुक्त व स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रभादेवी परदेशी यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी आज शहर पोलिसांना तक्रार अर्ज दिलाय। दीप बागुल, दक्ष महाराष्ट्र 24 न्यूज, धुळे। अनेक मागील 6-8 महिन्यापासून 1 वर्षापासून सलग मोकाट कुत्र्यांसंदर्भात धुळे महानगरपालिकेला वारंवार जागे करण्याचा प्रयत्न करत होती। दिनांक 23 रोजी आम्ही त्यांना मोकाट कुत्रे बांधून आणून त्यांच्या दालनात सोडले। तेव्हा त्यांना बांधून आपल्या हातात ठेवल्यानंतर त्यांनी आमच्यावर गुन्हा जो दाखल केलेला आहे, अशा गुन्ह्यांना तर मी कधी भीक घालत नाही आणि घालणार पण नाही। दुसरं माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल झाले ती तत्परता दाखवून पोलीस डिपार्टमेंट, महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटने माननीय आयुक्त, कमिशनर साहेब आणि त्यांचे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे ही मागणी केलेली आहे। पण आम्हाला डिपार्टमेंटने असं सांगितलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंटच्या PI साहेबांनी, की चौकशी करून आम्ही कायदेशीर कारवाई करू, नाही झाली तर येत्या त्यांनी 4-5 दिवसाची आम्हाला वेळ दिलेली आहे। 5 दिवसानंतर पुन्हा येऊन मी इथे ठिय्या आंदोलन करणार आहे आणि मी जेव्हापर्यंत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होणार नाही मी इथेच बसेल। दुसरं माझं असं म्हणणं आहे की जे धुळे शहराचे मोकाट कुत्रे त्यांचा तातडीने महानगरपालिकेने बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि मोकाट अधिकारी जे धुळे शहरात आहे, ज्यांना मात झालेला आहे, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। आणि मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब, जे आपले लाडके मुख्यमंत्री आहे, त्यांना निवेदन देणार आहे 1-2 दिवसात कलेक्टर साहेबांच्या थ्रू की हे जे पद्धतीने अधिकारी कर्मचारी करतात तर त्यांना आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये 4 कुत्रे फक्त सोबत घेऊन बांधून घेऊन गेलो तर त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी मागणी आहे की अधिकाऱ्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी।